याचा अर्थ वेदनाकडे दुर्लक्ष करणं नाही, अजिबात नाही. उलट त्या वेदनेला आपल्या विकासासाठी इंधन म्हणून वापरणं आहे. जसं कोळशावर प्रचंड दाब आल्यावरच हिरा तयार होतो, तसंच जेव्हा आपण आपल्या संघर्षाला काहीतरी अर्थ देतो तेव्हा आपण अधिक मजबूत होतो. मी यातून काय शिकत आहे? या अनुभवाबद्दल मी स्वतःला किंवा इतरांना कोणती कथा सांगेन? हे प्रश्न विचारल्याने आपण फक्त त्रास सहन करत नाही, तर त्यातून काहीतरी शिकतो, विकसित होतो. हा संघर्ष आपल्या जीवनकथेचा एक महत्त्वाचा अध्याय बनतो, जिथे आपण एक हिरो म्हणून अधिक मजबूत होऊन बाहेर पडतो. आपल्या वेदनेकडे विकासाचे एक लक्षण म्हणून बघा. त्या अस्वस्थ ऊर्जेला एखाद्या विधायक कामात लावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कठीण परिस्थितीतही लहान सहान गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सराव करा. शेवटी हा एक विचार नेहमी लक्षात ठेवण्यासारखा आहे. शांत समुद्र कधीच कुशल खलाशी बनवत नाही. आपल्या आयुष्यात येणारी वादळच आपल्याला खरी कणखरता शिकवतात. प्रश्न हा आहे की पुढच्या वेळी जेव्हा वादळ येईल तेव्हा आपण तयार असू का?